आज ना काम खूप जास्त होतं. शेंगदाणे आणले होते, ते भाजून ठेवायचे होते. मी शेंगदाणे मिठामध्ये भाजते, त्यामुळं ना खूप छान एकसारखे भाजले जातात आणि चव पण खूप छान येते. मैत्रिणींनी माहेरून तोतापुरी आंबा आणला होता, तो पाठवला आहे, तर त्याचं लोणचं करणार आहे. बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी मला सालपापडची रेसिपी विचारली होती, तर त्यासाठी हा तांदूळ मी 2 दिवस झालं भिजत घातला आहे. हा आता मी रुबून घेणार आहे मिक्सरला. मम्मीनी भाजीचा फणस दिला होता, तर या फणसाची भाजी करणार आहे. शेंगदाणे भाजून झालेत. हे अशी पिशवीमध्ये घालून गरम गरम आपटले ना की लगेच साल निघते. असं कोण कोण करतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. असं छान बारीक वाटून घेतला आहे तांदूळ आणि हा आता मी फ्रीजमध्ये ठेवणार. फणसाची भाजी पण आज मस्त झाली. याची रेसिपी लवकरच चॅनलला येईल. आता सध्या कैरी आणि टोमॅटोची चटणी खूप व्हायरल होती आहे, तर आज मी ती ट्राय केली. त्याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलला लवकरच येईल. जरासं दूध होतं, ते नासलं, तर त्यामध्ये मी चपातीचं पीठ मळलं आणि चपाती केली. त्याच्यामध्ये चपाती खूप छान होते. तुम्ही नासलेल्या दुधाचं काय करता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.